मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज आणि इंग्रजीचे 2023 मध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकेचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत। आता आपल्याला पाहायचं आहे कॉम्प्युटरवर आधारित 10 प्रश्न कशा प्रकारचे आले होते। तर पहा, पहिला प्रश्न काय आहे, विच वन कॅन बी यूज्ड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी कोणते खालीलपैकी सॉफ्टवेअर वापरले जाते? एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड, नन अबो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे MS वर्ड। MS वर्डमध्येच डॉक्युमेंट्स तयार केले जाते, एक्सेलमध्ये केले जात नाही, पॉवरपॉईंट्समध्ये केले जात नाही। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, काय म्हटलेले पहा, टू काइंड्स ऑफ मेन मेमरी आर। दोन प्रकारचे मुख्य मेमरी कोणकोणते आहेत? CD अँड DVD हे पण नाही, प्रायमरी अँड सेकंडरी हे पण नाही, रॅम अँड रॉम हे आहे का? तर योग्य उत्तर आहे रॅम आणि रॉम हे असे दोन प्रकार आहेत जे मुख्य मेमरी आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नेक्स्ट पहा काय म्हटलेलं आहे। प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर द यूज ऑफ। फाईल स्पेसिफिकेशन बुक प्रामुख्याने कोणत्या वापरासाठी तयार केले जाते? काय म्हटलेले, फाईल स्पेसिफिकेशन बुक हे प्रामुख्याने कोणत्या वापरासाठी तयार केले जाते? मॅनेजर्स पहिलं ऑप्शन, सिस्टम ॲनालिसिस, ऑपरेटर्स, प्रोग्राम्स। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जे काय बुक आहे ते बुक तयार केले जाते सिस्टम ॲनालिसिससाठी। पुढचा प्रश्न, विच पार्ट्स ऑफ द कम्प्युटर आर यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेरिंग। तर काय म्हणतो हा प्रश्न पाहून घ्या, संगणकाचा असा कोणता भाग आहे जो गणना आणि तुलना करण्यासाठी वापरले जातो? मॉडेम आहे का? नाही. डिस्क युनिट आहे का? नाही. कंट्रोल युनिट आहे का? नाही. तर ALU याद्वारे आपण काय केले जातो? संगणकामध्ये जी काही गणना आणि तुलना केली जाते, कशाद्वारे? ALUद्वारे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ALU। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 35वा काय म्हटलेलं आहे पहा, बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिड्युअर्स आर प्रायमरीली मेंट फॉर। काय म्हटले, बॅकअप आणि रिकव्हरी ही जी काही प्रक्रिया आहे प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने वापरली जाते? काय म्हटले प्रश्न, बॅकअप आणि रिकव्हरी प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने वापरली जाते? पहिलं आहे टू प्रोव्हाइड डाटा रेडुडन्सी। काय म्हटले, डेटा रिडन्सी प्रदान करण्यासाठी वापरले जाते का? त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन काय म्हटलेलं आहे, फाईल करप्ट झाल्यास हाताळण्यासाठी, हँडल द कंटिजेन्सी व्हेन द फाईल करप्ट्स। तिसरा आहे टू शो डिफरंट व्हर्जन्स ऑफ डाटा अँड प्रोग्राम्स। डेटा आणि प्रोग्रामच्या विविध आवृत्त्या दर्शवण्यासाठी वापरले जाते का? तर पहा कशासाठी वापरले जाते, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, हँडल द कंटिजेन्सी व्हेन अ फाईल गेट्स करप्ट्स। जेव्हा फाईल करप्ट्स होतात तेव्हा हाताळण्यासाठी आपल्याला बॅकअप आणि रिकव्हरी प्रक्रिया वापरली जाते। समजा कम्प्युटरमध्ये आपला डाटा आहे आणि तो संपूर्ण करप्ट झाला तर अशा वेळेस बॅकअप आणि रिकव्हरी प्रक्रिया ही वापरली जाते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हटलेले पहा, व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन द स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड। स्टोरेज डिव्हाइसवरील मुख्य फोल्डरला आपण काय म्हणतो? तर डिव्हाइस ड्रायव्हर, इंटरफेस, रूट, डायरेक्टरी, प्लॅटफॉर्म। तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रूट डायरेक्टरी। पुढे पहा, अ कम्प्युटर ड्रायव्हर्स इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम। संगणक त्यांची मुख्य ताकद कोणत्या गोष्टीमधून मिळवते? जो काय संगणक म्हणजे कम्प्युटर्स आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे अशी कोणती गोष्ट आहे त्याच्यामधून तो मिळवतो? ॲक्युरसी, अचूकता, स्पीड म्हणजे गती, मेमरी, ऑल ऑफ दिस। तर काय आहे, त्याला स्ट्रेंथ मिळते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांपासूनच काय होतं, त्याला स्ट्रेंथ मिळत असते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येणार आहेत आणि अशाच प्रकारचे मी टोटल 500 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कारण की काल जे नागपूरची टेस्ट झाली होती तर त्यामध्ये त्यापैकीच प्रश्न आलेला होता
त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही प्रश्न आलेला नाही आणि येणाऱ्या बॉम्बे हायकोर्ट एक्झाममध्ये सुद्धा त्यापैकीच 10 प्रश्न पडतील. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही प्रश्न असणार नाही. म्हणजे 10 मार्काची तयारी तुमची फिक्स आहे. ते प्रश्न संच अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, तुम्ही घेऊ शकता. पुढे पहा काय म्हटलेलं आहे, द यूज ऑफ द शॉर्टकट की अल्टर प्लस F4. ही जे काय अल्टर प्लस F4 आहे ती शॉर्ट कीज कशासाठी वापरली जाते. पहिलं आहे शो हाईड साइड बार जो आहे तो दर्शवण्यासाठी. पुढे क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम्स, जो काय सध्या प्रोग्राम चालू आहे तो बंद करण्यासाठी. टेक्स्ट बॉडीसाठी किंवा हेडिंगसाठी. अल्टर प्लस 4 कशासाठी वापरले जाते तर क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम, जे करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम आहे तो बंद करण्यासाठी अल्टर प्लस 4 वापरले जाते शॉर्ट कीज. पुढे म्हटलेलं आहे पहा काय प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कम्प्युटर हार्डवेअर. खालीलपैकी पुढे काय म्हटलेले पहा, खालीलपैकी कोणते संगणक हार्डवेअर नाही. माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, अँटीव्हायरस. तर हार्डवेअर माऊससुद्धा आहे, कीबोर्डसुद्धा आहे, मॉनिटरसुद्धा आहे. तर अँटीव्हायरस हे एक व्हायरस आहे, तर हे हार्डवेअर आपल्याला सांगता येत नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे अँटीव्हायरस. पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न पहा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्च इंजिन. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही. बिंग, याहू, आस्क, सफारी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सफारी हे सर्च इंजिन नाही. बिंग आहे, याहू आहे, आस्क आहे. तर अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न 2023मध्ये आलेले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचं स्वरूप हा बॉम्बे हायकोर्टाचा असतो. तर अशाच प्रकारची तयारी करायची. माझे व्हिडिओ पाहत चला. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पहिले नंबर 1 माझा कंटेंट्स, दुसरे जे काय यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहेत ते व्हिडिओ, आणि जे मी मार्गदर्शन करणार आहे ते. एवढं जरी केलं मित्रांनो तर तुमची ही पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे. कारण फॉर्म भरल्यापासून तर अंतिम निवड होईपर्यंत आपण मार्गदर्शन करतो. वेगवेगळ्या प्रकारचे आपण मार्गदर्शन करतो आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ही पद्धत वेबिनारद्वारे मार्गदर्शन करायची पद्धत आपण सुरू केलेली आहे. आणि तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा विचारू शकता. जिल्हा न्यायालयामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना टायपिंग पास होण्यासाठी, तसेच एंट्री मुलाखत पास होण्यासाठी आणि क्वेश्चन पेपर पास होण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांना मदत मिळालेली आहे. आणि आपण ते वेबिनारच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जेवढे काही साधन आहेत त्या साधनाच्या माध्यमातून होईल तेवढे आपण प्रयत्न केलेले आहेत आणि 100% विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.